जय जगदंब. सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील 8व्या अध्यायामध्ये आलेला कथाभार रक्तबीज दैत्यांचा वध याविषयी माहिती घेणार आहोत. या अध्यायामध्ये जगदंबेचं ध्यान या प्रकारे आहे. ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्रे धरित पाशांकुशबाण हाते प्रलिप्त शक्ती अनिमादिकांनी आशी सदा ध्यात असो भवानी. ओम मी आदी अनिमादी सिद्धमाई किरणांनी म्हणजेच अष्टसिद्धींच्या तेजाने आवर्त अशी भवानी मातेचे ध्यान करतो. तिच्या अंगकांती तांबूस म्हणजे लालसर आहे. तिच्या डोळ्यामध्ये करुणा दाटलेली आहे आणि तिच्या हातामध्ये पाश, अंकुश, बाण आणि धनुष्य असे वेगवेगळे अस्त्र तिने धारण केलेले आहेत. मेधा नावाचे ऋषी सुरथाला सांगता आहेत, चंड आणि मुंड हे दोघेही दैत्यांचा निष्पात झाला आणि आपली बहुसंख्य सेना ही मारली गेली. हे म्हणून दैत्यांचा अधिपती असलेला महान पराक्रमी शुंभाचे चित्त अतिशय संतप्ताने आश्वस्त झाले. त्याने दैत्यांच्या सर्व सैन्यांना युद्धासाठी कूच करण्याचा आदेश दिला. आज उदायुद्ध नामक 86 सेना दैत्य सेनापतींच्या सर्व सैन्यांशी प्रस्थान करावे. तसेच कुंभू नामक 84-80 सेनानायकांनी आपली ही वाहिनी सेना घेऊन निघावे. कोटी वीर्यासुराने 50 कुळे, धौम्र असुराने 100 कुळे यांनी माझ्या आज्ञेने कूच करावे. कालेय, दौर्य, मौर्य व कालिकेय असुरांनी माझ्या आज्ञेनुसार युद्धासाठी सज्ज होऊन त्वरेने गमन करावे. अशा तऱ्हेने सर्वांनी आज्ञा देऊन अत्यंत कठोर शासन करता असा दैत्यराज शुंभ स्वतः शस्त्रावधी प्रचंड महासैन्य घेऊन युद्धासाठी बाहेर पडला. तेव्हा ते भीषण असे सैन्य चालून येत असलेले पाहून चंडिकेने धनुष्याच्या प्रत्यंचाने तणकार करून भूमी आणि आकाश दणकावून टाकले. हे राजा, त्यानंतर देवीने सिंहानेही मोठमोठ्याने जोरदार गर्जना केली व अंबिकेने घंटेच्या घणघटाने त्या गर्जनेचा अधिकच तीव्र केले. धनुष्याच्या प्रत्यंचाचा टंकार, सिंहाच्या गर्जना आणि घंटेचा प्रचंड घणघणाट याच्या एकत्रित निदानाने दशदिशा दुमदुमत असताना कालीने आपला जबडा पसरून कर्णकर्कश आरोळ्या ठोकल्या. तो तुंबळ निनाद ऐकून चौतळलेल्या दैत्यांच्या सेनानी देवी चंडिकेशी आणि तिच्या सिंहाने कालीला सर्व बाजूने वेढले. हे राजा, त्याच समयी देवशत्रूंच्या दैत्यांच्या नाशासाठी देवसृष्टी कल्याणमयी महाबलवान आणि पराक्रमी अशी ब्रह्मा, देव, शंकर, कार्तिकीय, विष्णू, इंद्र देवांच्या शक्ती त्यांच्या शरीरातून बाहेर प्रगट होऊन त्यांचीच त्या देवतांची सदृश्य रूपे धारण करून चंडीपाशी तिच्या सह्यार्थ गेल्या. ज्या देवांचे जसे रूप, जशी त्यात वेशभूषा आणि भूषणे, जसे वाहन, अगदी तसे स्वरूप घेऊन त्या शक्ती असुराशी युद्ध करण्यासाठी सरसावल्या. प्रारंभी हंस जोडलेल्या विमानामध्ये बसलेल्या अक्षमाला सूत्र व कमंडलू धारण केलेली ब्रह्मदेवाची शक्ती पुढे आली. ती ब्राह्मणी म्हणून ओळखली जाते. हातामध्ये श्रेष्ठ त्रिशूल धारण केलेली, महानागांची कंकणे आलेली, मस्तकावर चंद्रकोर शोभून दिसणारी महेशाची शक्ती माहेश्वरी वृषभावर स्वार होऊन उपस्थित झाली. त्यानंतर हातामध्ये शक्ती धारण केलेली कार्तिकीय स्वरूपाची अंबिका कोमारी श्रेष्ठ अशी मयूरवर वाहिनी दैत्यांशी लढण्यासाठी दाखल केली. त्याचप्रमाणे हातामध्ये शंख, चक्र, गदा, शारंग, धनुष, खड्ग धारण करणारी विष्णूची शक्ती म्हणजेच वैष्णवी गरुडावर बसून तेथे अवतरली. अनुपमाशा यज्ञवराह रूपाने धारण करणारी श्रीहरीची शक्ती वाराही वराह शरीर धारण करून तेथे उपस्थित झाली. नृसिंहाची शक्ती नारसिंही नरसिंहासारखे शरीर धारण करून आपली आयाळी तळख्यात नक्षत्रपुंज उधळीत तेथे आली. त्याचप्रमाणे हातात वज्र घेतलेली, सहस्त्र नेत्र असलेली, इंद्रासारखी दिसणारी ऐंद्री ऐरावतावर आरूढ होऊन तेथे आली. तेव्हा त्या देवशक्तींनी वेढलेले सुंदर चंडिकेवर असलेले, तू माझ्या प्रसन्नतेसाठी हे सर्व असुरांना तत्काळ संहार कर. तेव्हा देवीच्या शरीरातून अत्यंत भीषण अशी अत्यंत उग्र अशी चंडिका शक्ती प्रकट झाली. ती शेकडो कोलहिनीच्या एकत्रित कोलाहलाप्रमाणे भेसूर आरोळ्या ठोकू लागली. अजिंकाशी ती शक्ती पिकट जटाधारी शंकरांना उद्देशून म्हणाली, हे भगवन, आपण माझ्या वतीने दूत म्हणून शुंभाकडे जावे. अतिशय घमेंडी अशा शुंभांना तसेच तेथे युद्धासाठी जमलेल्या सर्व असुरांना असे सांगा की तुम्हाला जिवंत राहावे असे वाटत असेल तर इंद्राला त्रैलोक्याचे राज्य परत मिळाले पाहिजे. देवांना आपला हविर्भाग उपभोगता आले पाहिजेत आणि तुम्ही सर्वांनी पाताळात जायला हवे.
सैन्याच्या बळाचा घमंड बाळगून तुम्ही युद्ध करू इच्छित असाल तर जरूर या. माझ्या शिवादी योगिनी तुमच्याकडून कच्च्या मांसाने तृप्त होत. अशा प्रकारे त्या देवीने खुद्द शंकराला दूत म्हणून नियुक्त केले आणि शिवदूती या नावाने लोकांमध्ये प्रख्याती झाली. भगवान शंकराकडून देवीचा संदेश ऐकून ते महादैत्य संतप्त झाले आणि तेथे ती कात्यायनी देवी होती तिकडे ते चाल करून गेले. चवताळलेल्या त्या दैत्यांचा स्वतः पुढाकार घेऊन देवीवर बाण, शक्ती, दुधारी तलवार त्यांचा जणू वर्षावच केला. तेव्हा त्या देवीने प्रत्यंच टंकार करून धनुष्यातून सोडलेल्या प्रचंड बाणांना ते बाण, शूल, शक्ती, परशु ह्या सहजगीत्या तुकडे तुकडे केले. तेव्हा काली तिच्या चंडिकेच्या पुढे सरसावून त्रिशूलाच्या प्रहराने शत्रूंना विदारण करीत आणि खडंगाने त्याच्या चुरळा करीत संचार करू लागली. ब्राह्मणी जेथे जेथे धावली तेथे तेथे असुरावर आपल्या कमंडलूतील जड शिंपडून सामर्थ्याने पराक्रम नष्ट करू लागली. माहेश्वरीच्या त्रिशूलाने, वैष्णवीच्या चक्राने तर अत्यंत क्रुद्ध असे झालेल्या कोमारीच्या आपल्या शक्तीने दैत्यांना ठार करू लागली. ऐंद्रीच्या वज्रप्रहराने विछिन्न छिन्न झालेल्या शेकडो दैत्य दानव रक्ताचे सडे शिंपत पृथ्वीवर कोसळले. वाराहीने मुसंडीचे घायाळ झालेले, तिचे तीक्ष्ण सुळांनी छातीत फुटलेले आणि तिच्या चक्राने चिंधाड्या उडालेले दैत्य रणात ग्रतपान होऊन पडले. नारसिंही देवीही आपल्या नखांनी विदारण केलेल्या मोठमोठ्या बलाढ्यासुरांना भक्षण करीत आपल्या प्रचंड गर्जनाने 10 दिशांनी व आकाशाला दणकवून टाकत रणांगणात संचार करू लागली. शिवदूतीने प्रचंड हास्याने भयभीत झालेले कित्येक असुर मूर्छा होऊन भूमीवर पडले. त्या कोसळलेल्या सर्वांना तत्काळ खाऊन टाकले. अशा प्रकारे प्रचंड संतप्त झालेल्या मातृगणांकडून अनेक उपायांनी मोठमोठ्या असुरांना होत असलेले मर्दन पाहून दैत्य सैनिक प्राणभयाने पळत सुटले. तेव्हा मातृकागणाकडून पीडित झालेल्या पलायनकर्त्या दैत्यांना पाहून चवतळलेला रक्तबीज नामक महाअसुर युद्धासाठी पुढे येता झाला. तेव्हा त्या असुराच्या रक्तथेंबातून जमिनीवर पडत असलेला थेंब पृथ्वीतून त्याच्याप्रमाणे सामर्थ्यवान असा दुसरा असुर उद्भत होत असे. त्या वैशिष्ट्यामुळे त्याला रक्तबीज असे नाव प्राप्त झालेले होते. त्या महादैत्याच्या हातामध्ये गदा घेऊन इंद्रशक्ती ऐंद्रीशी युद्ध करू लागली. तेव्हा तिने तिच्या आपल्या वज्राने प्रहार केला. त्या वज्राने घायाळ होऊन त्याच्या शरीरातून पुष्कळ रक्त वाहू लागले. त्यातून त्याच्यासारखे स्वरूप आणि पराक्रम असलेले योद्धे निर्माण झाले. त्यावेळी त्याच्या शरीरातून जेवढे रक्तबिंदू ओघळले तेवढेच तितके प्रभावी आणि बलवान पराक्रमी पुरुष उत्पन्न झाले. ते रक्तोत्पन्न पुरुषही अत्यंत भयंकर आणि शस्त्राने आघात करीत मातृशक्तीशी भीषण युद्ध करू लागले. जेव्हा ऐंद्रीच्या वज्रघाताने त्या रक्तबीजाचे मस्तक पुन्हा घायाळ झाले तेव्हा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्यातून हजारो पुरुष उत्पन्न झाले. वैष्णवीने ऐंद्रीच्या लढणाऱ्या त्या असुर श्रेष्ठावर चक्र फेकवले आणि त्याला गदेने मारले. वैष्णवीच्या चक्राने विदर्ण झालेल्या रक्तबीजाच्या शरीरातून जो रक्तस्राव झाला त्यातून उत्पन्न झालेल्या त्याच्याच सारख्या शस्त्राविधी महादैत्याने सर्व जगच व्यापून टाकले. अशा प्रसंगामध्ये कोमारीने शक्तीने, वाराहीने खडंगाने आणि माहेश्वरीने त्रिशूळाला प्रहार करून महादैत्य रक्तबीजास घायाळ केले. तेव्हा त्याच्या त्वेषाने चवतळलेल्या त्या रक्तबीज महादैत्य मातृदेवतांना वेगवेगळ्या गाठून त्यांच्या गदेने प्रहार करू लागले. तेव्हा शक्तीने शूल इत्यादी आयुधांनी पुन्हा पुन्हा जखमी होऊन रक्तबीजाच्या शरीरातून जो रक्ताचा प्रवाह जमिनीवर वाहू लागला त्यातून शेकडो असुर उत्पन्न झाले. अशा प्रकारे त्या असुराच्या रक्तथेंबातून उद्भवलेल्या असुरांनी सर्व विश्वच व्यापून टाकले. तेव्हा मात्र देव अतिशय भयभीत झाले. त्यावेळी देवांना उदास आणि संशयित झालेले पाहून चंडिका त्वरेत कालीला म्हणाली, तू आपले तोंड अधिक विस्तृत कर. माझ्या शस्त्रपाताने रक्तबीजाच्या शरीरातून पडणारे रक्तथेंब, त्यापासून उत्पन्न होणारे महादैत्य त्यांना तू वेगाने खाऊन टाक. तसेच त्यांच्यापासून आधीच उत्पन्न झालेल्या महादैत्यांना भक्षण करत तू त्यांना रणांगणात सर्वत्र संचार कर. त्यामुळे हा दैत्य रक्त संपून नष्ट होईल. तसेच त्या रक्त उत्पन्न भयंकर दैत्यांना तू खाऊन टाकलेस म्हणजे दुसरे नवीन दैत्य पुन्हा उत्पन्न होणार नाहीत. अशा प्रकारे कालीने सूचना देऊन चंडिकेने रक्तबीजाच्या त्रिशूलाने प्रहार केला. रक्तबीजाचे रक्त कालीने त्या मुखाने वरचे वर झेलून पिऊ लागली. तेव्हा त्याने चंडिकेवर गदेचा प्रहार केला. त्या गदाघाताने तिला यत्किंचितही वेदना झाली नाही. मात्र त्या घायाळ शरीरातून बराच रक्तस्राव होऊ लागला.
पडत असलेले ते सर्व रक्त चामुंडा आपल्या मुखाने पटापटा प्राशन करू लागली. त्या रक्तापासून तिच्या मुखातून उत्पन्न होणाऱ्या महादैत्यांना खाऊ लागली. अशा प्रकारे तिने मूळ रक्तबीजाचे रक्त प्राशन केले आणि त्यापासून तत्पूर्वी उत्पन्न झालेले अनेक रक्तबीज सैन्यही भक्षण केले. त्यानंतर देवीने शूल, वज्र, बाण, तलवारी, वृष्टी यांनी चामुंडेकडून रक्तप्राशन झालेल्या रक्तबीजास झोडपून काढले. आणि हे राजा, अशा प्रकारे शस्त्रसमूहाच्या प्रहाराने जखमी व रक्तहीन झालेला तो महादैत्य रक्तबीज निष्प्राण होऊन भूमीवर कोसळला. आणि हे राजा, त्यावेळी देवांना अपरंपार आनंद झाला. या ठिकाणी चामुंडा माता की जय, कालिका माता की जय. त्यापासून उत्पन्न झालेल्या मातृगण दैत्यांच्या रक्तपाशाने बेधुंद होऊन नृत्य करू लागले. याप्रमाणे मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यातील रक्तबीजवध नावाचा 8वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. झालेली सेवा जगदंबे चरणी अर्पण करूयात. जगज्जननी जगदंबा माता की जय, रेणुका माता की जय, महालक्ष्मी माता की जय, सप्तशृंगी माता की जय, तुळजा भवानी माता की जय. आई राजा उधे उधे, सदानंदीचा उधे उधे.